ओके. सो प्रत्येकाच्या मनामध्ये मन ही संकल्पना वेगवेगळी आहे. आता मन म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने काम करतं हे आपण डॉक्टर रश्मींकडून जाणून घेऊया आणि त्या पद्धतीने आपण पुढचा क्लास कंटिन्यू करूया. सो आय इन्व्हाइट टू डॉक्टर रश्मी. येस डॉक्टर रश्मी, प्लीज ओव्हर टू यू. आज बरेचसे नवीन चेहरे दिसत आहेत, सो मी क्विकली रिमाइंड करते आपण लास्ट 3 लेक्चर मध्ये काय घेतलंय. तर आपण फार बेसिक गोष्टी घेतल्यात. म्हणजे आपण पहिल्यांदा आयुर्वेद म्हणजे काय बघितलं. आयुर्वेद ज्या पद्धतीनं चालतो, आपली प्रकृती ही आपली बाह्य संरचना आणि अंतर्संरचना या दोन्ही गोष्टींमध्ये ज्या ज्या दोषांचं प्रधानत्व असतं त्या पद्धतीनं आपली प्रकृती ठरते आयुर्वेदामध्ये. म्हणजे प्रत्येकाचं वागणं, प्रत्येकाचं बिहेवियर वेगळं असतं. कुणाच्यात पेशन्स जास्त आहे, कुणाला वाचलेलं पटकन लक्षात राहतं, कुणाला व्यक्त चांगलं करता येतं, कुणाला लिडरशिप चांगली करता येते, कुणाला काहीच चांगलं जमत नाही, एक ना धड 12 वर चिंध्या असतात. तर असं का असतं असं? आणि असं असेल तर आपल्याला ते रिकव्हर करता येतं का? तर मनाच्या ठिकाणी सुद्धा 3 गुण सांगितले. जसं आपण शरीरामध्ये दोष म्हणतो, तसं आपण मानसिक ठिकाणी ज्याला बघायला जातो त्याला आपण म्हणतो सत्व, रज आणि तम. असे 3 गुण सांगितले. त्यातल्या त्यात सुद्धा सत्व हा मनाचा गुण आहे आणि रज आणि तम हे मनाचे दोष आहेत. मध्ये म्हणजे कुठल्याही गोष्टीचं अतियोग नाहीये. उत्साह आहे, क्रियाशील आहे, क्षमाशील आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत तिथं सात्विकता येते. षड्रिपू 6 मनाचे दोष सांगितलेले आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर. हे मनाचे दोष हे रज, तम या दोषांच्या अधीन असतात. तर मानसिक ठिकाणी जे काही दोष आहेत, वात, पित्त, कफ, हे ज्याला बॅलन्स स्टेटमध्ये असतील त्यावेळेला सात्विकता असते. म्हणजे गुण हा सात्विक असतो. पण जर मानस लेवलला असणारे वात, पित्त, कफ दोष जर चेंज झाले किंवा त्यांच्या लेवलमध्ये इम्बॅलन्स झाले थोडक्यात, तर मग रज आणि तमाची दृष्टी होते आणि मग आपल्याला ते सिमटम्स म्हणजे क्रियाशीलता असणे, उत्साह असणे, ह्या सगळ्या गोष्टी वाताच्या अधीन आहेत. वातामुळे होतात. प्राकृत वात नॉर्मल बॅलन्स्ड असलेला. ओके. तर जर वात इम्बॅलन्स झाला तर आपल्याला एन्झायटी दिसायला लागते. तर ज्या वेळेला मग हे दोष मानसिक लेवलचे बिघडतात त्यावेळेला काय होतं, तर निर्णय क्षमतेवरती परिणाम होतो, है ना. खूप जास्त आळस येतो किंवा डिमोटिवेटेड वाटतं. मला काहीही वाद बिघडला, मला काहीही करायची इच्छा नाहीये, मला काहीही नवीन गोष्टी शिकायचा उत्साह नाहीये. ओके. मग तुम्ही हे बघू शकता, दिवसभर तुम्ही एक्झॉस्ट झालेला असता, खूप काम केलेलं असतं, संध्याकाळी आपल्याला कसं वाटतं, मी इतकं सगळं सकाळपासून काम केलेलं आहे, मला आता काहीही कोणाचं ऐकायचं नाहीये. सो आपली कपॅसिटी बंद होते, नॉलेज गेनिंग प्रोसेस पूर्ण बंद होते, प्रोसेसिंग बंद होतं. म्हणजे काय होतं, सत्व कमी होऊन रज आणि तम या गुणांचं आपल्या बुद्धीवरती किंवा मनावरती काय होतं, आवरण आलेलं असतं. पण ते सगळं बाजूला ठेवून माझा माझा वेळ घेतला किंवा मी शांत बसले किंवा मी मेडिटेशन केलं म्हणजे काय करतो आपण, तर ते जे काही आवरण आलेलं आहे बुद्धीवरती, आवरण म्हणजे असं काही आपण प्लास्टिकचं लेअर फूडवरती कव्हर करतो तसा ना काही इमॅजिन करू. एक जस्ट त्या ठिकाणी इमॅजिनरी त्या दोषांचं प्राबल्य किंवा दोषांची इंटेन्सिटी म्हणा किंवा दोषांचं प्रमाण म्हणा वाढलेलं असतं. हम्म? तर आपण मेडिटेशन किंवा काय होतं, सत्व गुणाचं प्राबल्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आपली मन किंवा बुद्धी प्रयत्न करत असते. मी सांगितलं होतं की स्वस्थची डेफिनेशन आयुर्वेदाने सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये शरीराचं आरोग्य त्याचबरोबर मनाच्या आरोग्याला सुद्धा महत्व दिलेलं आहे. फक्त शरीर निरोगी आहे, ताप नाहीये, सर्दी नाहीये, खोकला नाहीये, पण मी दिवसभर दुःखी आहे, मला कोणाशी इंटरॅक्ट करायला किंवा बोलायला आवडत नाही, मी दिवसभर चिडचिड करतो, तर ती व्यक्ती स्वस्थ आहे का? नाहीये.
तर ती व्यक्ती शारीरिक लेवलला स्वस्थ असली, तिचे अगदी ब्लड रिपोर्ट्स फुल नॉर्मल असले, तरी पण ती आयुर्वेदानुसार स्वस्थ या व्यक्तीमध्ये येत नाही. कारण फिजिकल ऍक्च्युली योगा हा फिजिकल गोष्टींसाठी नाहीच आहे. एक्सरसाइज ही एक्सरसाइज म्हणजे जिम एक्सरसाइज नाही, वॉकिंग नाही. मी पर्टिक्युलरली योगा सांगतेय. योग योग ऍक्च्युली योग हा शब्द आहे, योगा हा फॉरेनचा शब्द आहे. योग किंवा योगासन किंवा अष्टांग योग हा मनासाठी सांगितलेला आहे. मोठा भाग हा मानसिक लेवलला काम करतो. त्याचा फक्त आसनं आणि स्ट्रेचिंग इतपत त्याचं काम मर्यादित नाहीये. सो स्टोरेज आहे. आपण निर्णय कुठल्या बेसिसवरती घेतो, कुठलाही निर्णय असू दे, आपल्याकडे जे अनुभव आहेत, पूर्वानुभव, की मी इथे आले की इथून मला डावीकडे वळले की इथे डीमार्ट आहे, हा जो रूट आहे हा हम्म. आपला अनुभव सांगतो. तर बरोबर. त्यावेळेला ती माहिती रिकॉल करणं हे सुद्धा वाताचं काम आहे. त्यांनी स्टोअर केलेलं आहे, पण ती क्रिया झाली पाहिजे ना रिकॉलिंगची. तर राईट. रिकॉल जर होत नसेल तर ते स्टोरेज झालेलं आहे, पण ते रिकॉलिंग मध्ये प्रॉब्लेम आहे, कधी प्रोसेसिंग मध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे हेच थोडक्यात की मानस लेवलला रजतमाची दृष्टी होणं, सत्व कमी होणं आणि शरीरामध्ये सुद्धा वात वाढणं, हे दोन्हीही इंटरकनेक्टेड आहेत. भले ते एकमेकांवरती डिपेंड नाहीये. प्रत्येकाचं मानस गुणांचं स्वतंत्र अस्तित्व आहे, शरीराच्या दोषांचं स्वतंत्र अस्तित्व आहे, पण ते एकाच ठिकाणी राहत असल्यामुळे ते एकमेकांना इन्फ्लुएन्स नक्कीच करतात. म्हणजे शरीरातला वात वाढलेला आहे तर तो मानसिक लेवलला सुद्धा वात वाढलेला आहे, चंचलता वाढलेली आहे, अँझायटी वाढलेली आहे. मला कंटाळा आलाय, दिवसभर झोपून राहावंसं वाटतंय, तर डोकं जड झालेलं आहे, सारखी झोप येतेय. हे दोन्ही गोष्टी इंटरकनेक्टेडच आहेत. मला हायपर ऍसिडिटी होतीये, प्रचंड जळजळ होतीये, शरीरस्थ पित्ताचं प्रमाण वाढलंय, माणूस चिग्रोकोपी आहे, चिडचिड करतोय, इम्पेशंट आहे. तर हे दोन्ही इंटरकनेक्टेड कसं आहेत हे सेकंडरी आहे आपल्यासाठी. हे इंटरकनेक्टेड आहे तितकं लक्षात ठेवायचं. आणि हे इंटरकनेक्टेड म्हणजे फर्स्ट लाईन ऑफ लगेच मला आज कसं तरी होतं आणि उद्या डिप्रेशन आलं असं हा. होत नाही ना. नाही होत. जसं मला आज अपचन झालं आणि उद्या मला मायग्रेन चालू झालं असं होत. म्हणजे प्रेमभंग असू दे किंवा बॉसचं ओरडणं असू दे, इथे हेच होणार आहे. तिथे भांडण झालं तरी ह्याच दोन गोष्टी माझ्या समोर असतात. एक तर मला जे काय वाटतं ते बॉसशी कम्युनिकेट करणं, नाहीतर ते जर पॉसिबल नसेल तर माझ्यावर स्वतःवरती काम करणं. येस. तो क्षण स्वीकारणं आणि पुढे जाणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. एक्सेप्ट करणं. तसं योगामध्ये त्याला आम्ही म्हणतो साक्षीभाव म्हणतो, की जी सकाळी जी गोष्ट घडते ती रात्री घडत नाही, संध्याकाळी घडत नाही, दुपारी जी घडते ती रात्री घडत नाही. म्हणजे एव्हरी मुमेंट काय असतं ते चेंज होत असतं. जसं आता 10:44 आज आपण जे काही लोक आहेत ते आपण सगळे आज इकडे असणारच होतो. मे बी 10:50 आपण कुठेतरी वेगळीकडे असू. राईट. सो एव्हरी टाइम एव्हरी मुमेंट काय असतं चेंजेबल आहे. ओके. मग ते चेंज जो होणार आहे, मग त्यामुळे त्यावेळेला जी आलेली थोडस निगेटिव्हिटी आहे ती नंतरच्या वेळेत बदलणार आहे. ऑफकोर्स पॉझिटिव्हिटी सुद्धा बदलणार आहे. सो त्यावेळेला त्या गोष्टीचं ते एक्सेप्टन्स हे फार महत्वाचं आहे. ओके. गुड गुड. येस. त्यामुळे शरीर आणि आत्मा ह्याच्यामधला जर मेडिएटर कोण असेल तर दॅट इज अ मन. यस. मग अशी सगळ्यांनी सांगितलं की आपले विचार, भावना, हॅबिट्स, डिसिजन्स, ओके, रिॲक्शन्स या सर्वांवर काय करतं मनस प्रकृती काय करते प्रभाव करत असते. त्यामुळे मनाची प्रकृती जसं डॉक्टर रश्मी पण म्हणाल्या की 3 गुणांवरती आधारित आहे. दॅट इज अ सत्व, रज आणि तमस. तर त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं की सत्व गुण काय असतं, म्हणजे शुद्धता असते, शांतता असते, बॅलन्स असतं. ओके. सो ह्या काय आहेत हे सत्व आहे. आता असेल तर त्याला अजून 50% जर वाढवायचं असेल तर ऑफकोर्स त्याच्यासाठी नियमितपणे तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे, प्राणायाम करायचं. जसे प्राणायाम म्हणजे भ्रमरी प्राणायाम आहे जे ब्रेनला काय करतं रिलॅक्स करत असतं. योगासने आहेत. असं नाही की तुम्हाला हार्ड अँड फास्ट योगा करायचे, सौम्य आसन तुम्ही जरी केला तरीही. सो त्यांना सुधारण्यापेक्षा सत्वगुण माझं कसं वाढू शकतं ह्याच्याकडे जास्त लक्ष द्या. तर सत्वगुण वाढवण्यासाठी आपल्याकडे आहे योगासन आहेत, प्राणायाम आहे, मेडिटेशन आहे. ह्या फर्स्ट आणि बेसिक स्टेप्स आहेत आणि ह्या ज्यावेळेला तुम्ही करता त्याला अल्टिमेटली तुमचं माइंड काय होतं रिलॅक्स व्हायला हेल्प होते.
तर कंटिन्यू करणार आहोत विथ द इमोशन पोर्शन्स विथ द वात पित्त कफ प्रकृती सोबत. ओके, सो टिल नाव टेक केअर, बाय बाय अँड जय गुरुदेव. सो गुड नाईट एव्हरीवन.